बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसखोप जलाशयात केवळ 8 ते 9 फूट पाणीसाठा शिल्लक आहे। सध्या मेचा हा पहिला आठवडा आहे आणि आगामी 1 ते सव्वा महिनाच पाणी पुरेल असा पाणीसाठा या धरणात आहे। त्यामुळे बेळगाव शहरातील नागरिकांनी आता पाण्याचा वापर सांभाळून करावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे। दरम्यान गेल्या 4 दिवसापूर्वी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील राकसखोप धरणाला भेट दिली होती आणि पाणी पातळीची पाहणी केली होती। दरवर्षी हे जलाशय ऑगस्ट 15च्या दरम्यान तुडुंब होत असते, मात्र यंदा कमी वळीव पाऊस झाल्याने केवळ 8 ते 9 फूट पाणीसाठा या धरणात शिल्लक आहे। त्यामुळे बेळगाव शहरातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन माजी महापौर विजय मोरे यांनी केले आहे। या संदर्भात नेमकं विजय मोरे काय म्हणाले पाहूयात। नमस्कार, मी विजय मोरे। उन्हाळा भरपूर चालू आहे, सगळीकडचं पाणी कमी होत चाललेलं आहे आणि जे काय पाणी आहे ते व्यवस्थित वापरण्यासाठी मी सगळ्यांना विनंती करू इच्छितो, पाण्याचा गैरवापर करू नका, पाणी सांभाळून वापरा आणि येत्या 15-20 दिवसामध्ये पाऊस होईलच, पण त्याच्या अगोदर पाणी संपलं तर कुठेही अडचण होऊ नये त्यासाठी राकसखोप धरण असो, मेडिकल डॅम असो, इतर ह्या ठिकाणी सुद्धा पाणी कमी होत चाललेलं आहे। त्यासाठी हात जोडून सर्व बेळगाव जनतेला मी विनंती करू इच्छितो की पाणी जपून वापरा आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं आम्ही पाण्यावरती जगत असतो त्याच पद्धतीनं पक्षी प्राणी ह्या सगळ्या जगत असतात आणि त्यांच्यासाठी आपापल्या गच्चीवरती, आपापल्या गार्डनमध्ये, आपापल्या शेतामध्ये, आपापल्या कुठं जागा असेल त्या ठिकाणी थोडं पाणी त्यांच्यासाठी पण ठेवावं अशी कळकळीची विनंती। धन्यवाद।